मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे दोन टॉपचे नंदी आहेत जे मैदानामध्ये असले की सगळा महाराष्ट्र त्यांची शर्यत बघण्यासाठी उत्सुक असतो. मग कुठेही काम करत असू द्या, परंतु त्या दोघांची जर शर्यत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सगळी लोक बघतात, आवर्जून बघतात. परंतु आपण जरा थोडंसं एक वेगळा विषय घेऊया की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हे दोन नंदी कोण आहेत. एक सगळ्यात महाराष्ट्राचा लाडका, ज्याला बिंजोडचा बादशाह म्हटलं जातं, भारत केसरीचा किताब तसेच अनेक हिंद केसरी किताब असलेला असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज मथुर 1001 सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय चीज आहे. आणि दुसरा एक नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला देव म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा रुस्तम हिंद केसरी, 12 वेळा हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत असा हा बकासूर आणि मथुर यांच्या या दोघांच्या विषयी थोडीशी चर्चा करूया. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फॅन्स कोणाचे जास्त आहेत. परंतु एक मी अनुभव घेतला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येकानं प्रत्येक मैदानामध्ये अनुभव घेतलेला वेगळा असतो, परंतु मी थोडासा अनुभव जास्त तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे की या दोघांच्यामध्ये, बकासूर आणि मथुर या दोघांच्यामध्ये जास्त फॅन फॉलोईंग कुणाची आहे. आणि कारण की कसं होतं आहे, प्रत्येकजण ज्याला त्याला बकासूर मथुर हे दोघेजण आवडतात. परंतु मैदानामध्ये जास्त करून कोण असतात, ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावर जास्त फॅन कोणाचे आहे. आपण चर्चा करतो आहे, बकासूरची चर्चा करूया की बकासूरचे सोशल मीडियावरती खूप सारी लोक ॲक्टिव्ह असतात बकासूरचे व्हिडिओ बघण्यासाठी, बकासूरची शर्यत बघण्यासाठी. मैदानामध्ये सुद्धा खूप जण महाराष्ट्रातून नव्हे तर खूप लांबून बकासूरची शर्यत जी आहे ती बघण्यासाठी येतात. परंतु मी एक अनुभव घेतला पुशेगावच्या मैदानामध्ये असो, बाकीच्या मैदानामध्ये असो, ज्या ठिकाणी मी मथुर 2 वेळाच बघितल्या मैदानामध्ये, पुशेगावच्या मैदानामध्ये आणि कोरेगावच्या मैदानामध्ये. या हिंद केसरीच्या 2च मैदानात मी गेलेलो आहे, बाकीच्या गेलो. परंतु ज्या ठिकाणी मथुर होता, ज्या ठिकाणी बकासूर असतोच प्रत्येक ठिकाणी, परंतु मथुरची जरा थोडीशी चर्चा करतो आहे. बकासूरची तर चर्चा आहेच, परंतु मी ज्यावेळेस बकासूरचं तुम्ही बघितलं पुशेगावच्या मैदानामध्ये गेलेलो, बकासूरची शर्यत बघितली. मी सुद्धा तिथे ॲक्टिव्ह होतो, म्हणजे बकासूरच्या पुढे कॅमेरा घेऊन होतो. बकासूर खाली जाताना मी सुद्धा खाली निघालेलो, मी सुद्धा फटके खाल्ले बकासूरसाठी. कारण की आपला आवडता नंदी आहे, आपला जीव त्या बकासूरवरती आहे, त्याचीच कृपा आपल्या चॅनलवरती आहे. परंतु जाताना खाली तुम्ही बघितलं एवढं पब्लिक होतं की तिथं मुंगीप्रमाणे जागा नव्हती. आणि बघितलं तुम्ही बकासूरचा नंतरनं पराभव झाला, नंतरनं पब्लिक जे आहे ते गायब झाले. नंतर मी म्हटलं थोडंसं म्हटलं आता मथुरची पब्लिक किती आहे, परंतु मथुर त्याच्या अगोदर पळाला असं मला वाटतं की काय बघूया. मला जरा कमेंट्समध्ये सांगा मथुर कुठल्या गटात पळाला होता पुशेगावच्या मैदानामध्ये. नंतरनं मी ज्यावेळेस मथुरनं सेमी काढला, काय पब्लिक होतं, बेकार होतं पब्लिक, उभंसुद्धा राहायला जागा नव्हतं. एवढी पब्लिक मथुरच्या मागं होती, म्हणजे बघा एवढं जसं बकासूरच्या मागं पब्लिक आहे तसं त्या मथुरच्या मागंसुद्धा. आणि खरंच मथुर आहे, त्याला खरंच जसं बकासूरला लोक म्हणतात ना, तसं मथुरला मानणारे या आपल्या घाटावरती एवढी लोक आहेत तुम्हाला माहीत नाही. मी खरंच अनुभव घेतला. आणि कोरेगावच्या मैदानात एक अनुभव तुम्हाला शेअर करतो. ज्यावेळेस बकासूर खाली गट पाळण्यासाठी निघाला होता, त्या ठिकाणी बकासूरच्या मागे एक खूप म्हणजे होती, माणसं भरपूर होती, परंतु म्हणावयाशी माणसं नव्हती. परंतु बकासूरसाठी सोशल मीडियावरती बकासूरसाठी शर्यत लांबून 13 देशातून 14 देशातून बघणारे खूप लोक आहेत. परंतु जशी म्हणावी तशी लोक बकासूरच्या मागे त्या ठिकाणी नव्हती. परंतु मथुरच्या तिथं मी होतो, म्हणजे बकासूर ज्यावेळेस दोघेही संघटित निघाले खाली पळायला, परंतु अगोदर मथुर आला होता. मथुरचं पब्लिक बघितलं, काय माणसं होती. ही माणसं कमवलीत कोणी, मथुरने कमवलेत, बकासूरने सुद्धा कमवलेत, मग ही माणसं कमवलीत राहुल पाटील यांनी कमवलेत. मित्रांनो, खरंच राहुल पाटील यांच्या मागे एवढं पब्लिक होतं, मथुरच्या मागे एवढं पब्लिक होतं, अक्षरशः खरंच. तुम्ही माझ्या व्हिडिओसुद्धा मी टाकल्यात, तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये. कुणाच्या आता काही लोक म्हणतील की हा आला आणि सांगायला लागला ह्याच्या मागं तेवढं पब्लिक, ह्याला काय कामधंदा नाही काय नाही, परंतु जे आहे ते स्पष्ट सांगितलं. मथुरचे पब्लिक जे आहे ते ग्राउंड लेवलला खूप जास्त असतं. सोशल मीडियावरती एवढं ॲक्टिव्ह नसतं मथुरचं पब्लिक, परंतु ग्राउंड लेवलला एवढं पब्लिक आहे मथुरचं, बापरे बाप.
खतरनाक पब्लिक आहे. मथुर आहे आणि बकासूर आहे. बकासूरचे सोशल मीडियावरती एवढे फॉलोअर्स आहेत, एवढे पब्लिक बघतात बकासूरला, लांबून बघतात. ॲक्च्युली कर्नाटक असेल 13-14 देशामध्ये बघतात, परंतु ग्राउंड लेवलला मथुरचं पब्लिक जास्त आहे असं मला वाटते. परंतु यामध्ये कोणाचं मनाला ठेच लागलं असं काही बोललो नाही, फक्त मी अनुभव माझा शेअर केला की जास्त ग्राउंड लेवलला पब्लिक कोणाचं असतं. बाकी व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.